निदा खानला एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याकडून 5 दिवस आसरा। नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल। निदा खानला एमआयएमनं लपवल्याची अधिकृत माहिती। संजय शिरसाट यांची एबीपी माझावर प्रतिक्रिया। तर एमआयएमच्या आशीर्वादानंच निदा फरार, नितेश राणेंचं वक्तव्य। पायधुनीमधल्या त्या चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधानं। कलिंगड आणि विसेरामध्ये आढळलं झिंक फॉस्फाईड। घरातून उंदीर मारण्याच्या 2 वड्या आणि स्प्रे जप्त। बीडच्या राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई। माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक। 68 कोटींच्या भूसंपादनासाठी 241 कोटी लाटल्याचा आरोप। पश्चिम बंगालमध्ये आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक। सुवेंदू अधिकारींचं नाव आघाडीवर। अमित शहांचं जोरदार स्वागत। उद्या नव्या सरकारचा शपथविधी। तामिळनाडूत थलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम। काँग्रेसनंतर इंडिया आघाडीतले माकप, भाकप आणि विसेकेई पाठिंब्याच्या त्या विचारात। आज तिन्ही पक्षांच्या स्वतंत्रपणे बैठका। काँग्रेसचे केरळमधले मुख्यमंत्री आज निश्चित होणार। पर्यवेक्षकांचा रिपोर्ट हायकमांडला देणार। के.सी. वेणुगोपाल मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर। 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। 92% विद्यार्थी उत्तीर्ण। गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 2% घटला। मुलांपेक्षा 6% जास्त मुली उत्तीर्ण। राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान। सातारा, रायगडमध्ये घरांचे छप्पर उडाले, तर बुलढाण्यात कांद्याचं नुकसान।